गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप अद्वैत भाव ज्ञानेश्वर भगवान श्री रघुनाथ गुरु आज नमस्ते तुभ्यं। माझं जातावरती गेला तो ना भागवतला जातावरती सगळे गेले ते म्हणले आता तुमच्या जवळ गावाला जायचं लांब गेले लांब। जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूपाधार मती न लखे जी मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदा वरुण यम शक्ती धनी सगणी त्या कृपालू सर्वज्ञ धारत मन ध्यान ताको हो उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जी जाने बिन जगत मन हो जेवरी सा नसे भुजग जग झिलहे सोहम आपेया बोध चाही जाकू सुकृती भजत राम निष्काम रो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। सरस्वती गुरु बारीक हरि राम सूर्य भक्त का उत्तर। सूर्य भक्त भगवती को यह सुनी क्रोध सहित बोल्यो इक मुनि पुनि सुन राजन बानी कमोरी भाकू झूठन सपत करोरी अति पापिष्ट नीच मत यापो श्रवण स्नेह सुने तो जापो अवगुण जीते बखानत जग में ते गिनियत गुणगण या भग में मध्य मलिन ही तीरथ राखत शुद्ध नाम आमिषको आफत कहत औरयु सब विपरीता सबु तंत्र सेवी मति रीता दक्षिण संप्रदाय जो दुजी यद्यपि श्रेष्ठ अनेक न पूजी तथापि बिन भानु सब अंधे इन सबके मन जिन में बंधे करत भानु सगरो उजियारो ता बिन होत तुरत अंधियारो और प्रकाशक जग में जे है अंश सबे सूरज के ते है भानु समान को हितकारी भ्रमत आप परहित मतिधारी काल अधीन होत सब कारज ताही त्रिविध भाकत आचारज वर्तमान भावी अरुभूता सूरज क्रिया करत यह सोता या विधि सकल भानुते उपजे भस्म होत सब जब वह कुपिजे भानु रूप द्वय भांति पिछा न हो निराकार साकार ही जान हो निराकार परकाश जू कहिए नाम रूप में व्यापक लहिए अधिष्ठान सबको सो एका जगत विवर्त है जी अविवेका अहम भानु असवृत्ति उदय जब कामे प्रगति विनाशत तम तब। सूर्य के दो रूप है, निराकार प्रकाश और साकार प्रकाश।
तीन दोनों में निराकार प्रकाश सारे नाम रूप में व्यापक है। जाकू वेदांती भाती शब्द करके व्यवहार करेगी। तो निराकार प्रकाश रूप जो सूर्य का सामान्य रूप है तो सारे जगत का अधिष्ठान है। मावळी तीर्थभास नवलगला चंदांश अद्वय अभजनी कासे माऊली सूर्याचं स्वरूपाचं जग सांगतात। आता त्यात लिहिलेले की प्रत्येक देवताने प्रत्येक देवताच्या भक्ताने आपापल्या देवताची स्तुती करून त्या देवताचं कनिष्ठ श्रेष्ठ महत्त्व सांगितलं। आता सूर्य ही देवता आणि सूर्य देवताचे जे भक्त ते भक्त आपल्या सूर्य देवताचे विचार सांगू लागले। विचार असं सांगू लागले, जर सूर्य नाही तर सगळे अंधकार असतात। हे लोकव्यवहार आणि तत्वाच्या दृष्टीने जर पाहिलं, अधिष्ठानाच्या दृष्टीने पाहिलं, ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तो एक निराकार आहे। निराकार असा जो सूर्य आहे तो सगळ्याच प्रकाश आहे। प्रकाशक म्हणजे ज्ञान रूपाने त्रिभुवनाचा व्यवहार तो जाणतो। ज्ञान रूपाने पशुपशाधिक मुंगी अधिक इंद्रचंद्र अधिक 33 कोटी देवता अधिक विराट हिरण्यगर्भ सूत्रात्मा अव्यक्त स्थूल सूक्ष्म कारण या सगळ्यामध्ये पृथ्वीची मात्राने तो व्यापक आहे। तो ज्ञान सूर्य आहे आणि ज्ञान सूर्य जर नसेल सगळं अंधकार आहे। म्हणून आमचं जे सूर्य आहे तो सगळ्याचा आमच्या सूर्याच्या प्रकाशात सगळं व्यवहार होतो। मग त्यात सगळं आलं, त्रिभुवन आलं, मला जाऊ दे त्याचा अनुभव करावा। तर अनुभव जवळ आहे, लांब जायचं नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे। सांगा, कोणी सांगा, आतापर्यंत आम्ही जे सांगितलं शास्त्र त्यातला अनुभव सांगा। प्रत्येक संकल्पना मी जाणतो। आणखी सांगा। त्रिभुवनचा प्रकाशक म्हणून तरी आम्ही इतकं गडबडून विचार कसं लक्ष देतात बरं। ज्ञानरूप सूर्य याची उत्पत्ती नाश नाही आणि तो उत्पत्ती नाश रहित असणारा ज्ञानरूपी सूर्य सगळ्या ठिकाणी व्यापक आहे। त्याच्या प्रत्येकी भाती या रूपाने प्रत्ययाला येतो। ठीक आहे, पण याचा आम्ही तुम्हाला विचारला तर काही अंशाचं सांगितलं त्यांनी भावाने, पण आणखीन त्याचा विशेष खुलासा। तर त्याचा विशेष खुलासा असा आहे व सोडून पदार्थ सांगा एक, आणि कोणता पदार्थ कळत नाही सांगा। आहेला सोडून कोणता पदार्थ सिद्ध करा नाही। म्हणून आहे ह्या रूपाने ज्ञानरूपी सूर्य सगळ्यात व्यापक आहे। आता त्याला अनुभवाकरता जवळ यायचं आहे। तिन्ही अवस्थेहून वेगळं, तिन्ही अवस्थेमध्ये व्याप्ती आहे, तिन्ही अवस्थेत माझ्यामुळे अस्तित्व आहे, तिन्ही अवस्थेत प्रकाश
त्याच्याजवळ आणखीन यायचं. ह्या 3 अवस्था भ्रम सोडतोय आपण. त्याच्यात आणखीन कमी करू. दुसरी त्रिपुटी आहे. त्रिपुटीचा प्रकाश आहे. त्रिपुटीमध्ये भ्रम आहे. मग त्रिपुटी जे आहे ते अधिकार विचार केला. बाधेच्या निवृत्तीने दीर्घकाळ परिस्थितीची व्यवहार सत्ता आहे आणि परिस्थिती मात्र दरवडलेली प्रातिभाषिक सत्ता आहे. प्रातिभाषिक सत्तेमध्ये राहणारे त्यांना शास्त्र. कारण प्रातिभाषिक सत्तेमध्ये व्यवहार शून्यता आहे. बाधित आणि व्यावहारिक सत्ता स्वीकारली तर बाधित आणि व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहार आहे पण सत्य नाही. आणि या दोन्हीही प्रकार, हे दोन्ही अवस्था तुझ्या ज्ञान प्रकाशित आहे. आणि ते ज्ञान गुप्त रूपाने सगळ्या ठिकाणी नामरूपाधिक तर त्रिभुवनाशिक. आता आपण जरा अलीकडे येऊ. करत नाही तुम्ही विचार करत. विचार जर केला की तुम्ही नाबवून असता. हो, तितकी शक्ती आहे त्या चिंतनात. पण तुमच्या पुण्याने मला काही विचाराने कळायला वास्तविक अधिकारी जर झाला तर त्याच्यासारखा धर्मच काय ठीक नसल्यापेक्षा पुण्याने कळा. आता हा सूर्य शाश्वत आहे का नाही? या सूर्याचा प्रकाश सूर्य तुम्ही नाहीत का? नाही, हा सूर्याचा प्रकाश तुमच्या प्रकाशाने प्रकाशित आहे ना? नाही, निळवर आहे तर सांगतोय तुझेनी प्रकाशित त्रिभुवन प्रकाशित. तुझ्या ज्ञानाने त्रिभुवन प्रकाशित. तुझ्या ज्ञानाने त्रिभुवन कळलं जातं. इतकं असा तो व्यापक ज्ञान सूर्य आहे तो नामरूपामध्ये गुप्त रूपाने. हे त्याचं एक निराकार स्वरूप. अव्यक्त हे दिसतं ते त्याच्या ठिकाणी ज्ञानच आहे, बाकी ठिकाणी नाही का ज्ञान. डुकराच्या ठिकाणी ज्ञान कोणाचं आहे? कुत्र्याच्या ठिकाणी, गाढवाच्या ठिकाणी, घुबडाच्या ठिकाणी. दुसरं कोण आहे? वस्तू दुसरी नाहीच. त्याचं कव्हर आहे. घुबड, गाढव, कुत्र, लांडगा, कोळा, झाड हे त्याचं कव्हर आहे. याला गुरुजी उदाहरण देत असत. ही लाईट दिसते का तुम्हाला? मग पिवळी, तांबडी, हिरवी कशाची लाईट? लाईट इतक्या रंगाची आहे का? मग त्याच्यावर कव्हर आहेत का नाही? लाल, तांबडं, पिवळं हे कव्हर आहे. पण सगळं म्हणजे लाईट. याला प्रमाण कोण देईल बरं मला? ज्ञानदेवा प्रमाण. हा, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा. बोल ना मग. काय होतं? काय होत नाही. पाप होत नाही. पाप झालं मी भोगणे. बोल. हा, आत्मा निदान सर्व घटी पूर्ण आहे. सर्व घटी म्हणजे जमताच्या ठिकाणी. हा, शी भाव झाला पाहिजे. कहाँ को कहूँ छोटा बड़ा सब हर सब जग में होई भरा. कबीरदास म्हणतात कुणाला मी चांगलं वाईट म्हणून सगळे ठिकाणी तेच आहे. आणि तेच मुक्ताबाई म्हणतात. आपण एक साधं झाले एक कोण वाया गेले एवढे टाकून शांती धारण साठी उघडा. ही ज्ञानरूपी सूर्य आणि ते ज्ञानरूपी सूर्य तू आहेस. चला आणखी पुढे येऊ. रात्रीला ओळखत का नाही? सूर्याला दिवसाला ओळखतात, अंधकाराला ओळखतात. आणि जिचा हे नाही पौर्णिमा नाही सूर्य नाही ह्याला ओळखतात नाही. अमुष्या दिवशी चंद्र नाही सूर्य नाही गडद अंधार आहे त्यालाही ओळखतात नाही. म्हणजे तुम्ही कोणाला ओळखत नाही मला सांगा.
तुम्ही ओळखतात सगळं, फक्त तुम्हाला ओळखत नाही म्हणून मार खातात. तुम्ही तुम्हाला जर ओळखलं परमार्थ हातात आलाच. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण असे मोह जायचं. म्हणून सूर्यभक्त म्हणतो जर ही आम्ही नसतो सूर्य नसतं सगळे अंधारात आहे. आपलं हे मत आहे. शंकराच्या भक्तांना आपलं महत्त्व सांगितलं, विष्णूच्या भक्तांना आपलं महत्त्व सांगितलं, देवीच्या भक्तांना आपलं महत्त्व सांगितलं, गणपतीच्या भक्तांना आपलं महत्त्व सांगितलं. हे एकच याचा समोर आहे ते जे ओव्य माऊलीचे देवा तुझी गणेश सकारात्मक प्रकाश म्हणे उद्यास ही गणपती खरं स्वरूप आहे. देवा तो गणेश आहे पण सगळ्या अर्थात म्हणजे सगळ्याच संकल्पाचा प्रकाशक आहे. हा गणपती असं म्हणून ते ज्ञानरूपी सूर्य तो सूर्याचा भक्त म्हणतो की ज्ञानरूपी सूर्य नसला तर तुम्ही सगळे आंधळे. म्हणून तो का म्हणे कैसे पुढं गेले विसरून खरे देव म्हणजे तो द्रष्टा साक्षी हे पण खरं तुझं स्वरूप आहे. गीता ऐकले का झोपले तू झोपू दे टाकले ना त्याला. अरे सगळं वेदन कोणी सांगेल पण गुरुजीनं सांगावं वेदांत. वेदांत सांगणं चुकीचं नाही पण गुरुजीनं सांगावं वेदांत. किती जरी फिरून आलं तर ते सिद्धांतवर आणणार गुरुजी. सिद्धांताला जवळ देत नाही बाब साधक हा. त्याला गुरुजीने एक आम्हाला द्रष्टा सांगितलं मांजर कसं फेकलं तर 4 पाय वाच राहतात. बाकीचे कुत्रे असं 4 पाय पाठीवर पडते काहीतरी हात पाय मोठं पण मांजरा हात पाय मोठत नाही कसंच फेकलं तर ते गोत राहत 4 पाय. तसं कोण जायचं सिद्धांताला विचारायचं नाही. याचं काय झालं शंकर महाराज भगवान शास्त्री असे सगळे पुढचे अग्रगणी विद्वान आणि गुरूंच्या कीर्तनाला बसले. आणि कीर्तन बसलं झालं गुरुकडे विषयांतर झाला. आता थोडं विषयांतर झालं का पण ती गावात हसले पण ती सर्व नाही गुरुजी का रे मी लांब गेलो हसवायचा. अरे सगळे साधी गोष्टी नाही लांब जवळ आहेच कुठे का काय सिद्धांत असा असतो. आणि सांगून कंटिन्यू करू एक सांगतो पण कितीही जरी चिंतन केले शास्त्राचं तर शब्द व्यतिरिक्त आहेच का. किती शास्त्र पाठ करा 4 वेळेस शास्त्र 18 परत आहे तेवढे ग्रंथ पाठ करा पण होत नसतं तिथे पाठ. गौतम ऋषीचे प्रसिद्ध ग्रंथ किती आहेत सांगतो 40,000 प्रसिद्ध ग्रंथ. आता बघतो किती आहेत कोण असतात. आणि तुकोबाराचे अजून किती 100 कोटी त्या 4,499 आहेत. आणि इतकं जर पाठ केलं तर शब्दचा विषयाला नाहीच. हो किती जरी पाठ केलं तर शब्द आहे. आणि शब्द वाचून तो स्वरूपात म्हणजे असा कोणता देव ज्या देवाला झोप नाही ती सांगता येईल का तुला. देवाला झोप नाही असा देव कोणता आहे. तू आहेस. हो तुला झोप नाही स्वप्न नाही जागृती नाही. हो ते ज्ञान स्वरूप आहेस. हो सगळं ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान गुडगंबी ज्ञान द्यावं लागले निवृत्त निर्णय माझ्या हाती. म्हणून जरी विस्तार झाला तरी आता ह्या शहराची अवस्था मनाची अवस्था मनाला चिंतनच रंगवायचं आहे. म्हणून ही चिंतन सांगतो मी. पंक्तिबद्ध विषय सांगता येत असला तर आता ते मन तसं येतच नाही काय तर मन आपापच विस्तार करत राहतं. वास्तविक तुमच्यासारख्या पंक्तीबद्धच विषय सांगायला पाहिजे. पण आमच्या गुरुजीची आठवण गुरुजी हा जे कार्यक्रम सांगायला लागला नाही विवेक वैराग्य तर तिचं विजयमुक्ती जीवनमुक्ती काय आता ते बरं त्या आपोआप तिथं त्या स्थितीवर प्राप्त असलेली आपोआप तिथं
पण ते सिद्धांत ऐकून अभ्यास सोडायचा असं नाही. स्थिती कशाने झाली प्राप्ती अभ्यास करायचा आपल्या वयामानाने. म्हणून ज्ञानरूपी सूर्य प्रकाश व्यापक सगळ्या ठिकाणी भाती रूपाने प्रचार येतो. आणि हे जे आहे ते सगुण साकार आहे. पण सगुण साकार प्रतिरूप होणं प्रकाशक आहे. त्याला विश्वचक्षु म्हणते शास्त्र. विश्वाचा चक्षु आहे तो कोण? सूर्य. आणि त्या सूर्याचे तुम्ही सूर्य आहे. नजर तो देखो प्यारे क्या रूप आहे तुम्हाला. आणि जरा विचाराने बघा काय तुमचं रूप आहे. सूर्याचेही तुम्ही सूर्य, चंद्राचे तुम्ही सूर्य, विष्णूचे तुम्ही विष्णू, शंकराचे तुम्ही शंकर, देवीचे तुम्ही देवी, गणपतीचे तुम्ही गणपती. हो, समुद्राच्या लाटा किती असलं तर समुद्र काही होत. तसेच तुझं स्वरूप आहे. लाट वेगळं नाही, पण समुद्र म्हणजे लाट नाही. समुद्राशिवाय लाट नाही, पण लाट म्हणजे समुद्र नाही. हे सगळंच हे सगळं हे झालं. आणि असं ज्ञानरूपी सूर्य व्यापक आहे, गुप्त आहे. आणि ज्ञानी त्याला भारतीय रूपाने प्रचार करतो. म्हणून अशी बात प्रिय ऐकी तिने पदी जाणून एका जन्मात तुम्ही हाती बोला. चला काय तरी बोलतो का मी. ताके अज्ञानते जगतरूपी विवर्त उपजे हे. ताके मग किसके ज्ञानरूपी सूर्याच्या अज्ञानाने जगत हे विवर्तन निर्माण वाटतंय बरं का. हे गुरूंचे शब्द आहेत. भाषेने वाटतंय. वाटणं ही तुझ्या डोक्यावर येत असतं. वाटणं ते असतं असं नसतं. चल तसं वाटतं आम्ही काय करू त्याला. माणूस मेलं नाही रे. त्याला मेलं वाटायला लागलं. ते स्वप्नातून जागा हो म्हणजे कळेल मेलंय का जिवंत आहे. जन्मलंय का मेलं हे तो जागा हो स्वप्नातून म्हणजे हे कळेल. स्वप्नामध्ये मेलं, स्वप्नामध्ये जन्मलंय हे सगळं ज्ञान जन्मले पाहता स्वप्नाची येईल. सोई निराकार प्रकाश अंतकरण की वृत्ति में प्रतिबिंब सहित ज्ञान कहिए है. अलकणाजवळ तो ज्ञान रूपे प्रकाश रूपे सूर्य अंतकरण वृत्तीमध्ये ज्ञान रूपे व्यवहार होतो. आता हे जे शब्दाचा अर्थ होतो कोणाला कळतो. अंतकरण वृत्तीला. वा. आणि अंतकरण वृत्तीला शब्द कळले हे कोणाला कळतो आहे की नाही. साक्षीला. साक्षी आहे ही व्यवहार कोण करतं. अंतकरणामध्ये असणारी वृत्ती, अंतकरण परिणाम असणारी वृत्ती, त्याच्यामध्ये असणारा आभार, तो असणारा पवित्र, तो मी साक्षी असा व्यवहार करतो. साक्षी काहीच व्यवहार करत नाही. साक्षी नाही असं पण त्याशिवाय काय होतं. पण साक्षी काही व्यवहार करत नाही. पण साक्षी व्यवहार करतो अंतकरण वृत्ती, दुसरं कोण नाही. चला. अहम भानु ऐसी अंतकरण की वृत्ति प्रकाश के प्रतिबिंब सहित होवे. काय अहम भानु हो मी ज्ञान रूपी. मग अहम भानु हे कोणतं. अहम ब्रह्मास्मी. अहम भानु म्हणजे म्हणून तर गणित सोड होतो कडे. आता आपली भूमिका काय असेल ते असेल तुमची बोलवायचं. आता ही तुमची म्हणतात. समस्त श्री वासुदेव मंदिर काय शिल्लक राहील सांगा. समस्त श्री वासुदेव असं ज्यावेळेस म्हणलं त्यावेळेस शिल्लक काय राहिलं सांगा. देवता तूच, पंचमहाभूत तूच, दार खाली लक्ष्मी तूच, यम तरी कोण आहे. मग येम जर तुला कोण येईल. या मला येऊन येत असतो काय मजा आहे ना. आणि हे कळलं कशाचं जन्म, कशाचं मरण, कशाचं पापण, कसं कोण कशाच नरकवा. नुसता भ्रमाचा बाजार आहे. हो
म्हणून ज्ञानला तुकोबाराचे भयंकर उपकार म्हणून सुद्धा चुकीचं आहे माझं. त्यांचे एकच वाक्य करून सांग, येतो हिताचा कळवाळा ती त्याच तिकडे. ज्ञानोबा आहे, तुकोबार आहे, नाथ महाराज, नळोबार आहे, असे आणखीन कोणी महात्मा असणार आहे. त्यांच्याकडे एकच चरण आपल्याकडे, येतो हिताचा कळवाळा आणि पडची हाती काळा. त्यानंच फक्त हिताचा कळवाळा येतो. हीच नाही ठाई जननी जनका, हीच जन्म आणि बाप आणि माय करत, हीच नाही ठाई जननी जनका असं लिहिलंही झालं. हीच ते साधूला माहिती. येतो हिताचा पडची हाती हो. म्हणून मी लांब गेलो, थोडासा विषयांतर झाला असला तरी पण हे आपलं स्वरूप ओळखणं हे महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आपलं स्वरूप ओळखल्यावर आपलं पूर्ण कर्तव्य होत आहे झालं आणि पूर्ण काम होत आहे आणि अखंड सुखामध्ये आपण राहतो झालं. आणि हे जर नाही ओळखलं तर मग काय नाही. म्हणून सूर्य आपणच आहे. आमच्याकडे वरच्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी ज्ञानरूपी सूर्य आहे झाला. म्हणून मावळून नवलोदायला चंद्रांश आजवर आता तुम्ही आजवर रुपये कमवल्याने विकसित झाला बघा. आजवर रुपये आनंदाचं जिगड तिगड तेच फायदा झालं. पण विश्वास म्हणजे आपण जवळ 3 अवस्थेचा प्रकाश एक झाला विश्वास. 3 अवस्था प्रत्येक अनुभवाकरता 3 अवस्थेचा प्रकाश एक झाला, संपला विश्वास. तब अज्ञान की निवृत्ती द्वारा जगत की निवृत्ती होवे हे. म्हणून मी ज्ञानरूपी सूर्य आहे असं ज्ञान झाल्यानंतर तोच अज्ञान तत्कार्याची निवृत्ती होते. अज्ञान तत्कार्य असं तर त्रिभुवन. अज्ञानाचं कार्य त्रिभुवन. मग अज्ञानाचं कार्य त्रिभुवन वैकुंठ कैलास सत्यलोक ब्रह्मलोक इंद्रपद अमरावती हे खरंय का खोटं? आमचे फलाने वैकुंठाला गेले, वैकुंठवासी झाले. आमचे गुरुजीने सांगा, तुझे कोण फलाने दिसल्याने वैकुंठाला पत्र आलं का तिकडे कधी मी खुशाल आहे काही करू नका म्हणून. किती वेळेचा बाजार आहे परमार्था दृष्टीनं. वैकुंठाला जायला ज्ञानोबारांचं सांगितलं. वैकुंठाला ज्ञानोबारांचं वैकुंठ सांगितलं. ज्ञानदेवा पाठ हरी हा भरला गंधात हरी दिशे म्हणजे अनुभव. या वैकुंठ सांगितलं तुम्ही. पण निकाल वेदांत वर्तमान कालामध्ये मी एकच मला दुसरं काहीच नाही असं आहे ते एकच. म्हणून आज मला चिंतन वाचायला सकाळी गुरुजीने सांगावं. कुठून आलं हे कळावं, कुठं जायचं हे कळावं, काय करतं हे बी कळावं. कुठून आलो विचारावा. कभी जाता तो कहाँ से आ गया, कहाँ जाएगा का, क्या कर रहा है. अरे आने की बात कौन, जाने का घाट कौन, ब्रह्म का कपाट कौन, एक कुछ मालूम कर दे, जन्म का कुछ स्वार्थ कर दे. हो अरे काही माहिती करून घे, जन्म काही स्वार्थ करून घे. कुठून आलं हे कळावं, कुठं जायचं हे कळावं, काय करायचं हे कळावं. याचं एकच कारण आहे, सोची अनवळख आणि सोयरायचा. गुरूंच्या भाषेत सोची अनवळख. तर तू जन्म मरून राही सच्चे जाऊन स्वरूप तू आहेस. तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणजे हा तो परब्रह्म. तुकोबाराय तो ब्रह्मरूप आहे. ते ब्रह्मपद कळत नाही. तुकोबाराय पुन्हा खाली येतात. देवाचे बरे तुका म्हणजे खरे तुम्ही. आता याचा प्रश्न काय सांगायचा. ए गडे देव तुम्ही खरे, देवाचे बरे देव तुका म्हणजे खरे तुम्ही, खरे देव तुम्ही आहात झाला. आणि हे कळलं साधुबोध झाला. हे कळलं जन्म सार्थक झालं. हे कळलं ती आपत्ती झाली बोलवून. जन्मरण नाही, जन्मरण नाही आता अगदी निवारली चिंता असं कळलं तर. आणि ज्ञानरूपी सूर्य तू आहे. चला चौपाई.
सुनी साकार रूप यह ताको होए चांदिना दिन में जाको ताके अंश और बहुतेरे चंद तारका दीप घनेरे. हा तेच एकच आले विषय. याते द्वैविध भाणू बतायो ज्ञेय ध्येय को भेद जनायो. म्हणून दोन प्रकारे सूर्य स्वरूप दाखवलं. सगळ्याच ठिकाणी अंश रूपाने सूर्याचा अंशच आहे, पण तो ज्ञान रूपी सूर्य आणि एक सगुण रूपाने दिसतो ते. म्हणून हे सगळं दर्शन करावा आणि ते मी दर्शन करताना त्याचा प्रकाशक मी आहे आणि उपासना दृष्टीने पाय पडायचं, ज्ञान दृष्टीने कोणी पाय पडायचं. वेद सकल याही कु भाकत आणि वेद याच वर्णन करताय. रूप प्रकाश सत्य तिही आखत. म्हणून रूप प्रकाश हे सगळ्याच जाणतो. टीका. निराकार साकार भेदते भानु के दो रूप है. निराकार साकार रूपाने सूर्याचे दोन रूप आहेत. तिनमें निराकार रूप ज्ञेय है. त्याच्यामध्ये निराकार रूप हे ज्ञेय आहे साधकाच्या दृष्टीनं. साकार रूप ध्येय है. साकार रूप ध्येय म्हणजे त्याचं ध्यान करायचं. त्याचं काय ध्यान करायचं झालं. आता याच्यात नको, आता ते रिद्धी सिद्धीकडे जातो विषय. याच्याकडे ते आता आला संस्कार. ज्यावेळेस भगवंताला दुर्पतीने धावा केला, दुर्वासाची 60,000 ऋषी आले, त्यावेळेस सगळं जेवायचं खायचं. मग तिथं भगवंत हाताला भगवंत आले आणि भगवंताने त्या थाळीचं पान खाल्लं आणि ऋषीमुनीला तृप्त केलं. ही गोष्ट खरी झाली. पण धुरपतीला काय शिकवलं हे कुठं तुमच्या लक्षात आहे? तर धुरपतीला सूर्याचे 108 नावं सांगितलं. त्या 108 नावामुळे ऋषीमुनी तिकडे तृप्त झाले. 108 नावाचा मंत्र आहे सूर्याचा. त्यामुळे त्या मंत्राच्या शक्तीनं सगळे ऋषीमुनी तृप्त झाले. हा मंत्र द्रौपदीला कृष्णाने सांगितलेला आहे. पण लोक तिकडे जाऊ तेव्हा आम्ही बाजूला ठेवतो. कारण जीवाला काय व्यवहार झाला. अरे ते व्यवहार तुला चमत्कार दाखवतो, ते खरं नाही. ते बरं गमत सांग का, हे ऋषीमुनी कृष्ण द्रौपदी स्वप्नात का जागृत येत स्वप्न की विषय. कोणता जेव ज्याला झोप नाही ते चला. पण हे पोरं त्याला नाही, जनावराला मांस की आणायचं. अगोदर सांगतो, अगोदर हायवान, मग इन्सान आणि मग माणूस. अगोदर हायवान असतो, आजकाल माणूस आहे, मग इन्सान जर थोडं जागेवर हे साधून आणा, आणि मग माणसान माणूस तिसऱ्या टप्प्याला येतो. यही को वेदांतन में निर्गुण सगुण भेद दे 2 प्रकार का ब्रह्म कहे है. यार आलंच की तिथं वेदांतामध्ये ब्रह्माला नाव सूर्याला 2 रूप सांगितले, एक सगुण आणि एक निर्गुण. सगुण तो परमात्मा तो आहे, दिसतो तो. तिथं का ते अभ्यासाची साक्षी वाचते होईल, पण पूर्ण झालं तर सूर्य तरी कोण आहे? तो स्वरूप आहे. तर तो कोणाला सांग का, तो का म्हणजे जे भेटेल त्याची वाटी मिळायची. जिथं जिथं वृत्ती जाईल तिथं मीच आहे. भेटे म्हणजे जिथं जिथं अंतःकरणाची वृत्ती जाईल तिथं तिथं आपणच आहे. चला, झोप आली तर झोप जातो नाही का? बरोबर आहे का सांगतो तुम्ही? हो बोलतो. काय तिथं ज्ञान नाही, काय ज्ञान तो कळत आहे की ती काय झालं. अंतःकरणाचं कमी जास्त पवित्र अपवित्र दुसरं एकच आहे. हा वाचा ना. जामे लेसन तमको कबही लखी तिही जगजन जागत सबही कबहू न सोवे सोयू जागे.
ध्यान करत ताको तम भागे और ही जागत भाकत सगरे राजन जानी झूटते झगरे. ठिकाणी म्हणून अखंड जागतो, त्याला झोप नाही, काही नाही, सगळ्याला जागतो. तो ज्ञानरूपी सूर्य जागृतच आहे, त्याला कोणत्या अवस्था नाही, काही नाही. म्हणून अवस्था रेच तो आहेस, अवस्था रेच तो आहेस. अवस्था खऱ्या आहेत का भ्रमरूप आहेत? बरं, या अवस्था ज्याचे भ्रमरूप आहेत का खऱ्या आहेत? काय मजा आहे, काय रे, किती ज्ञान राहतं कोबाला आहे गुरूंचे, किती आवडणं नाही. हे खऱ्या महात्म्याचं बोलण्याचा विषय नाही. सतीचं वाण घेता येत असतं, पण सती जाणं खरं. तसं गुरुजी सारखे सती गेलेले, सतीवर तद्रूप झालेले. तसं माळा मुद्राचं भूषण ही सतीचं वाण आहे, पण त्या माळा मुद्रा भूषणाचं शक्ती का हे कळलं पाहिजे ना. तुळशी माळ घातलं काय त्याचा अर्थ होतो? बरं, तुळशी माळ घातले त्याचा अर्थ काय? अरे ज्यावर तुळशी पत्र ठेवलं त्याचा वर काही संबंध नाही, म्हणून ही तुळशी माळ. तुळशी माळाला काय किंमत? आता या देहावर तुळशी पत्र ठेवलं त्याचा माझा अर्थ काही संबंध नाही. पण हे कळत नाही, तुळशी माळ घाल म्हणजे 108 आंघोळी स्नान सगळं तीर्थ स्नान होतं म्हणून घाल तुळशी माळ. नाही, तुळशीचं माळ म्हणजे देहावर तुळशी पत्र ठेवलंय, आता त्यांचा आमचा काही संबंध. बरं, आपलं काहीतरी बरेल, काय म्हणू आता. उक्त मत के अनुवाद पूर्वक स्मार्त मत. उक्त मत के अनुवाद पूर्वक स्मार्त मत. आता सगळ्याच्या दृष्टीनं सगळ्याचा अनुवाद करून महादेवच्या भक्ताचा विचार, स्मार्त म्हणजे महादेव, त्यांचं मत काय आहे बघायचं. सगळ्याचा अनुवाद करणार ते. आता आपण ज्या देवताचं प्रत्येकाने आपापलं महत्व सांगितलं त्याचा अनुवाद करून स्वतःचं मत सांगणार आहे. ऐसे 5 उपासक बोले, निज गुण अवगुण परके खोले. अशा रीते 5 सूर्याचे भक्त त्या 5 देवताच्या भक्ताने आपापल्या देवताचं गुण सांगितलं, दुसऱ्या देवताचं अवगुण सांगितलं. आतापर्यंत त्यांनी आपापले मत सांगितले. पण आता पंडित और अनेक जो आये, भिन्न भिन्न निज मत समुचाये. आणखीन जे पंडित आहेत त्यांनी अनेक आपापले मत दाखवलं, समजलं गेलं. टीका. जैसे 5 उपासक परस्पर विरुद्ध वचन बोले, तैसे अनेक पंडित निज निज बुद्धि के अनुसार विरुद्ध ही बोले. आता जसे हे 5 भक्त 5 देवताचे ते जसे आपापल्या मताने माझा जो श्रेष्ठ भक्त जो कनिष्ठ आहे असं सांगते, त्याचप्रमाणे काही पंडित आहेत ते पंडित आहे आपापल्या मताने काही विषय गौण सांगतात आणि काही विषय श्रेष्ठ सांगतात, असं ते सांगतात. आणि हे पंडित लई मोठे गमतीत आहेत. तुम्हाला सांगतो. लोहेंनी यज्ञ केला, नुसतं महाराजाला येऊन बसायला तासभर बसायला 5,000 रुपये दक्षिणा, नुसतं येऊन बसा. महाराज धुंडा महाराज असो, भगवान शास्त्री असं कोणी असो, अशा लोकांनी त्यांच्या कार्यक्रमात येऊन बसलो, नुसतं बसण्याकरता 5,000 दक्षिणा. मग केवढा असेल बघा तुम्ही. नुसतं बसायला 5,000 रुपये दक्षिणा. आणि दररोज एक पंढरपूरची गल्ली जेवायला, त्याच्याजवळ एक खिवडे जेवायला, असं हे सगळं झालं. आणि शेवटल्या सांगतामध्ये हे सगळे पंडित लोक जमले आणि पंडित लोक जमून सगळ्याचा समन्वय करायचा कार्यक्रमाचा. गंमत अशी झाली घटना, समन्वय तर वेगळा झाला, पण एकमेकाच्या अंगावर खुर्च्या फेकल्या. ही पंडिताची बोंब.
ज्याने आयुष्य काश्याला काढले, ज्याने आयुष्य ब्रह्मचारी काढले, कुणाचा संबंध नाही असं काढलं, पण शेवट अशी बोंब झाली. ही पंडिताचे एकूण नकाचे मत असं असतात. पण आमच्या तुकोबाने सांगितलं, पंडित तोच भला नित्य जे विठ्ठला, जो भगवंत सेवा करतो तोच खरा पंडित. बाकीचे शब्दाचे रानात, शब्दाच्या डोंगरात, शब्दाच्या आरण्यात हे बाकीचे फिरायला लागलेत लोक. जैसे म्हणून तर वस्तुनिष्ठ होणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. ज्याप्रमाणे इन पांचों का परस्पर विरुद्ध मत है, तैसे स्मार्त जो पंडित पांचों देवन में भेद बुद्धि करे नहीं, ताका मत भी इन सबसे विरुद्ध है. आता जे पंडित असणार स्मार्त भक्त, हे 5 भक्तांनी आपापल्या देवताचं श्रेष्ठत्व सांगितलं, बाकीचे कनिष्ठत्व सांगितलं, हे परस्परामध्ये विरोध दाखवलं. पण हे जे स्मार्त भक्त आहेत ते कोणाच्या विरोधात नाही, पण सगळ्या या लोकांच्या विरोधात आहे त्याचे विचार. काहे ते वैष्णव का यह मत है, विष्णु समान और देव नहीं. हो चला, सारे विष्णु के भक्त है. चला, और विष्णु के जो रामकृष्ण नारायण आदि का नाम है, तिनके समान जो अन्य देवन के नाम को जाने, तो नाम अपराधी है. हो, आता विष्णूचं नाम हे बरोबर, आणि त्या नामावर दुसरे जर नामाची किंमत ठरली तर ते नाम अपराध आहे. माझ्या विष्णूचं नाव जे आहे ते बाकीच्या देवताचं नाम सुद्धा त्या कक्षात नाही. जर या कक्षात म्हणलं तर तू नाम अपराध आहे का, याच्याबरोबर त्याचं कसं होईल. मग ह्याच्याबरोबर म्हणतो तू नामच अपराध, तुला आमचं नाम कळलं नाही विष्णूचं, पण नाम अपराध आहे. चला टाकू रामादिक नाम उच्चारण का यथार्थ फल होवे नाही. आणि असा जो आहे माझंच रामाचं कृष्णाचं नाव मोठं, बाकीचे ते नाव कनिष्ठ आहे, असा जर भेदबुद्धी असेल तर त्याला रामकृष्ण नावाचं फल होत नाही. तैसे का बरं कळलं ना काय? हा नाही कळलं, कळालं. हा अरे मला ऐकू येत नाही कानाने, काय करावं. तुम्हाला वाटतं खरं, पण काय आता वरच्यावर कान जातील, नाक जाईल, डोळे जातील, हात पाय जातील, दिसते रामकृष्ण हरी असं होईल. त्याला काय करा, तरी पण भगवंत लाज राखली. हो चला. तैसे शैव मत में शिव समान अन्य देव नहीं, और शिव के नाम उच्चारण का फल विष्णु नाम उच्चारण से होवे नहीं. आता हे आपापल्या मताची पुरवणी काय, आपापल्या मताची पुरवणी सांग गुरुच्या भाषात. तुम्हाला मत आहे माझ्या माणसासारखे माणसंच नाहीत, म्हणजे किती गाढ असे बरेच लोक माझ्याकडे येतात. आपलं माणूस समजा नक्की गाढव आहे का. अरे हो, विषय निघाला. काय लोक म्हणजे आमचा धर्म श्रेष्ठ, आमचा धर्म श्रेष्ठ असं मला म्हणायचं. आवड कुठं नाही लागत न कळणारच्या, पण एक दिवस आलं काय रे म्हणलं, ज्याची आई त्याला मोठी आहे का नाही. मग तुझा धर्म मोठा असेल तुला, पण माझी आई मला मोठी आहेच की. तुझी आई तुला मोठी, माझी आई काय लहान आहे का मला, माझी आई मला मोठीच आहे. ते का मी सांगतो की कोणीही कोणाच्या साधनाला, कोणत्या देवताला कमी जास्त मानून कोणी ज्ञानाशाही गतीला घडव, ही बाकीचे एक अंगी असल्यामुळे ही अशी बोंबच होते. चला. इस रीति से सर्व के मत में अपने अपने उपास्य देव के समान अन्य देव नहीं, और स्मार्त मत में सारे देव सम है. आणि स्मार्त म्हणजे अद्वैतवादी जे आहेत ना, त्यांच्या मते सगळे एकच आहेत. याच्यावर ओव्या मावले तर ज्ञानोबा आहे, याच्यावर ओव्या ज्ञानोबा आहे. ओव्या माझ्या लक्षात आहे, पण मुद्दा सांगावा लागतो ना. कमी जे झाले तरी अथवा भावावर चालन करत त्याच्यामध्ये एका विस्तार
बीजाचाच वृक्ष आहे. कोणी तो शास्त्रीय तो परिणाम देतो मग ती बाजूला ठेवला. काय भांगालाचे अलंकार, सोनाने अलंकार, एक आणि दोन सोन्याचे अलंकार आहेत. मग अलंकार आणि सोनं वेगळं वेगळं आहे का नाही? आहे ना. सोनाने अलंकार एकच आहे. तसं हे सगळं देव आणि जग एक आहे. जग नाही, हे जग तू म्हणा लागला. हे चप्पल हार, हे घंटन, हे मंगळसूत्र, हे काय नाव हे तू म्हणा लागला. सोन म्हणते कमी हे तसं चैतन्य जे हे सगळे एक आहे. त्याच्या वाचक भाव नाही. हे तो ठरवलं. जरी ठरवलं तरी सोनं आणि अलंकार वेगळं नाही. तसं जन नव्हे अवघा जनार्दन, जन नव्हे अवघा. म्हणून स्थिती मी म्हणत असो, बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती, सर्वत्र शिरपती त्यांच्या दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा दीर देखत त्या भ्रतार हरीच्या रूपे. हेच महत्व होत. म्हणून माई भूली घर जाने वाली, कहाँ पग डाल देखे आने देखे तो सब वही न घरा, काना रे मनमोहन लाला. ती गौडवची, अरे माई भुली, मी विसरले देहादिकाला. देहादिकाला विसरलं हे होत असतं. आणि वस्तूची वृत्ती संबंधाला हे घडत असतं. उगा सोम करून नसतं जावं. मैं भूली घर जाने बाट, गौर से बेचिन आए हाट, कहाँ पग डालू देखे नाही, कुठे पाठवू, देखे तो सब होईल घे. जर पाठवू सगळा तोच व्यापक आहे. कहा कुठे पाठवू. म्हणून कानारे म्हणून म्हणून लागा. हे सगळे तेच नाही. म्हणून ब्रह्म सर्वगत सदा सम, आयशी जाणती अति दुर्गम. म्हणजे ब्रह्म सर्वगत सदा जाणणारे असे क्वचित. अद्वैत कसं रे. चला याते टाकामधवी पाशुवाचे विरुद्ध हे. म्हणून हे आमचं मत हे सगळ्याच्या विरोधात आहे. कारण ही व्यापक म्हणतात, ती परिच्छिन्न म्हणतात. आता याचं लई मोठं चिंतन आहे. पण ते काय उपयोगाचं मग ते सांगून. हां बरं. हा षटशास्त्रांची परस्पर विरुद्धता. आता ही 6 शास्त्र आहेत ना, त्यांच्यात परस्पर कमी जास्त विचार कुंडली करून. आता पुराणमत्वाचं परस्पर विरुद्ध दाखवलं, पुन्हा सिद्धांताचं. आता 6 शास्त्राचं परस्पर विरुद्ध दाखवते, पुन्हा सिद्धांताचे. किंवा 12 शास्त्र विरुद्ध घेतले तर 12 शास्त्र पूर्ण विरुद्ध दाखवते, पुन्हा समोर चालते. म्हणून सर्व गुरु शास्त्र निवडले. सगळ्याच ठिकाणी सारखं राहायचो नाही, काही उपयोग असतो. पण सगळं तत्व सगळे घेऊन जमत नसतं. स्वार घडतो आणि सगळ्याचा उपयोग असतो. आणि सगळं घेऊन नसतं जमत. आणि याच्या पुढे पाहिलं, एक वस्तू असलं तर स्वार घालत तर कमीच करायचं का. समुद्राकडून जर पाहिलं, कोणता तरंग आणि कोणता तरंग मोठा. समुद्राकडून जर पाहिलं तर तसं तुमच्याकडून तुम्ही बघा, म्हणजे मग मजा आहे. पण ते असं थोडं स्थिती वृत्ती तिथं पाहून हे नसतं काय. आणि वृत्ती स्थिती तिथं पाहून त्यांनी करता विचार सागराचे 1-2 तरंग चांगले लक्ष राहिले. कारण ते 2 तरंग जर लक्ष राहिले तर ही स्थिती पदरात पडेल. नाही, एक बुद्धीच्या सगळं कौशल्यता येईल, एक लोकव्यवहार जुळेल, किंवा निदान एखाद्या वेळेस फेल जाईल आणि लोकांना बोलू द्यायचं म्हणून आपण खरा राहायचं नाही, असंही होईल. म्हणून ही गुरुजीने एकदा सांगितलं, एक दर्शन सांगतो, विषय सोडत होतो. ती तलवार आहे, दोधारी. खेळता आले तर बनण्याची ती स्वतःच्या अंगात बसते. फेक पट्टा असतो, तलवारीवर 2 धार असतात. ते कसं फिरवायचा, कसं काय करायचा, त्याचे जर हातोटी आली तर ती ठीक आहे, नाही तर ती स्वतःच्या नाकावर नाही तर कानावर बसतो.
असं असतं हे ब्रह्मज्ञान. त्याला विशेष खोलाच्या करण्याकरता गुरुजींनी दृष्टांत दिलं. भटाची काठी आणि राजाची काठी या दोघी मैत्रिणी. आता राजाची मुलगी आणि गरीबाच्या भटाची मुलगी दोन्ही मैत्रिणी. आता राजाचं वैभव वेगळंच की. त्या राजाने त्या आपल्या मुलीला कापराच्या अलंकार आणले. कापराच्या अलंकाराने तर ते शोभतील ना. ते मी ओरडायला सांगते, बाबा होते माझी मैत्रिणी कापराचा अलंकार तुम्ही मला बरं चालेल आणले. कापराचा अलंकार घ्यायला काही आवड नसतं, तसं ब्रह्मज्ञान करायला आवड नसतं. आणि त्याने आणलं झालं. आता राजाचं मुलीला पाणी यायला हाताखाली हिला चूल पेटवायला सत्यनारायणच्या स्वयंपाकाला केव्हा जमायचं. आणि मग गुरुजींनी सांगावं. आता राजाचं मुल सगळं असणारच की. आणि तुमच्याकडे वेगळं पाणी द्यायला वेगळं त्याच्यावरच्या अलंकारावर काय धक्का बसायचा. आता ही भरते का ते कापूरचा अलंकार घातले. हो पण ती चुली कधी केली. पुढे काय झालं आता काय कोण कामच लागत काय. तसे ब्रह्मज्ञान आहे का. ब्रह्मज्ञान सगळ्याला होत असतं पण भटाच्या काठीचा उपयोग नसतो. मग हे शब्दज्ञान याचे बोंब बोलतात. नाक कान गेलं ना त्यांचं. ब्रह्मज्ञान बोलत देत नसते पण तितके अनाधिकारी असतात. आज सकाळी चिंतन सांगितलं गुरु असावं अज्ञान वाटावं ज्ञान ते आहे अज्ञान. असतं अज्ञान वाटतं ज्ञान ते आहे अज्ञान. त्याला दृष्टांत नाही का गुरु. नाटकात राजाचं पावते केलं परताचं पोराने सकाळी दोन्ही घेऊन चाललं असे मुंबई. मग राजा खरं काय परत्याच पोरग करत कशी मुंबई. म्हणून अधिकारी होऊन चिंतन करावं म्हणजे लाभ होते. पण अधिकार आहे त्या अधिकाराचा विनियोग पाहिजे. गुरुजींनी सांगावं जनावर मुक्त झालं. नंदी आवडतं देवाला, गरुड आवडतं विष्णूला, उंदीर आवडतंय गणपतीला, वाघ आवडतो देवीला, माणसं मात्र आवडत नाही देवाला. देवाचं वाहन कोण वाघ आहे का नाही. नंदी शंकरजीचा, गरुड विष्णूचा. मग देवाला पक्षी जो पशु आवडत माणसं आवडत नाही. कळत असलं